UPSC परीक्षेचा रिझल्ट लागला, फायनल लिस्टमध्ये नाव आलं. त्यानंतर ट्रेनिंगला पाठवलं जातं आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्यानंतर हे उप जो IAS म्हणून सिलेक्शन झालेला विद्यार्थी असतो किंवा ॲस्पिरंट असतो तो प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून हा उपविभागीय दंडाधिकारी ज्याला सहाय्यक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी म्हणून, तसेच महसूल विभागीय अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त असेही म्हणतात, हा भारतीय जिल्ह्यातील उपविभागाचा प्रशासकीय प्रमुख असतो, जो कार्यकारी, महसूल आणि दंडाधिकारी कर्तव्य पार पाडतो. विशिष्ट नाव राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशावर अवलंबून असते. प्राथमिक जबाबदाऱ्यांमध्ये जमीन महसूल संकलन, जमीन महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, विकासात्मक उपक्रमांवर देखरेख करणे आणि उपविभागातील विविध विभागांचे समन्वय साधणे यांचा समावेश आहे. उपविभागीय कार्यालय बनगाव. स्थिती सक्रिय चे सदस्य भारतीय प्रशासकीय सेवा, राज्य प्रशासकीय सेवा उपजिल्हाधिकारी यांना अहवाल देतो. तर रिपोर्टिंग कोणाला असते? जिल्हा दंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी उपायुक्त. नियुक्ती करणार कोण असतं? तर भारताचे राष्ट्रपती IAS म्हणून सिलेक्शन झाल्याच्यानंतर, आणि राज्यपाल राज्यसेवा म्हणजे स्टेट लेवलवरती. संविधान साहित्य, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, जमीन महसूल कायदा, उपतहसीलदार. हे पद भारतीय प्रशासकीय सेवेच्या IAS अधिकाऱ्यांकडे असते आणि कधीकधी राज्य प्रशासकीय सेवाच्या अधिकाऱ्यांकडे असते. हे अधिकारी जिल्हा दंडाधिकारी ज्यांना जिल्हाधिकारी किंवा उपायुक्त असेही म्हणतात, यांच्या अधीनस्थ असतात. हे जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतात. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे दंडाधिकारी अधिकार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधून घेतले जातात. कार्य काय यांचं? जमीन आणि कालव्याच्या महसुलाचे संकलन करणे. यामध्ये जमिनीच्या नोंदी राखणे, महसूल प्रकरणे चालवणे, सीमांकन आणि उत्परिवर्तन करणे, तोडगा काढणे आणि सार्वजनिक जमिनीचे संरक्षक म्हणून काम करणे याचा समावेश आहे. हे प्रामुख्याने दैनंदिन महसूल व्यवस्थापन, जमीन आणि कालवा यासाठी जबाबदार असतात. महसूल सहाय्यक, जमीन आणि कालवा यांचा समावेश असलेले कनिष्ठ महसूल कर्मचारी, महसूल निरीक्षक, जमीन आणि कालवा यांच्या देखरेखीखाली असतात आणि ते क्षेत्रीय स्तरावरील महसूल क्रियाकलाप आणि उत्परिवर्तनासाठी मध्ये सहभागी असलेल्या महसूल मंडळ अधिकाऱ्यांना जमीन आणि कालवा यांच्या देखरेखीखाली असतात. त्यांना अनुसूचित जाती किंवा जमाती आणि इतर मागासवर्गीय, आदिवासी, राष्ट्रीयत्व इत्यादींसह विविध प्रकारचे वैधानिक प्रमाणपत्रे जारी करण्याचे अधिकार आहेत. मालमत्तेचे दस्तऐवज, विक्री करार, पॉवर ऑफ अटॉर्नी, शेअर प्रमाणपत्रे आणि कायद्यानुसार अनिवार्यपणे नोंदणी करणे आवश्यक असलेल्या इतर सर्व कागदपत्रांची नोंदणी उपनिबंधक कार्यालयात केली जाते, ज्यांची संख्या 9 आहे. उपायुक्त त्यांच्या संबंधित जिल्ह्यांसाठी निबंधक असतात आणि उपनिबंधकावर पर्यवेक्षी नियंत्रण ठेवतात. कायदा आणि सुव्यवस्था राखणे. सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार वापरतात. या भूमिकेत ते भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या प्रतिबंधात्मक विभागांचे संचालन करण्यास जबाबदार असतात. ते लग्नाच्या 7 वर्षाच्या आत महिलांच्या नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणांमध्ये चौकशी देखील करतात आणि आवश्यक असल्यास पोलिसांना गुन्हा नोंदवण्यासाठी निर्देश देतात. पोलीस बंदोबस्त, तुरुंग, महिला गृह इत्यादींमधील मृत्यूंसह कोठडीतील मृत्यूंची चौकशी करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना आहेत. या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सरकारचे डोळे आणि कान म्हणून काम करण्याची आणि मोठ्या आगीच्या घटना
दंगली आणि नैसर्गिक आपत्ती इत्यादींसह सर्व मोठ्या अपघातांची चौकशी करण्याची अपेक्षा आहे. आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कोणत्याही आपत्तीमध्ये मदत आणि पुनर्वसन कार्याची प्राथमिक जबाबदारी या विभागाकडे सोपवण्यात आली आहे. नैसर्गिक आणि रासायनिक आपत्तींसाठी आपत्ती व्यवस्थापन योजना समन्वयित करणे आणि अंमलात आणणे आणि संयुक्त राष्ट्र विकास संस्थेच्या मदतीने आपत्ती तयारीबाबत जागरूकता निर्माण कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी देखील या विभागावर आहे. नामकरण सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट SDM हा शब्द भारतातील काही राज्यांमध्ये उपविभागीय स्तरावर महसूल प्रशासन आणि इतर संबंधित कामांसाठी जबाबदार असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी वापरला जातो. तथापि SDMचे नाव आणि भूमिका राज्यानुसार बदलू शकते. तर भारतीय राज्यांमध्ये SDMचे काही वेगवेगळे नाव देखील दिले आहे. सहाय्यक आयुक्त AC कर्नाटकमध्ये SDMला सहाय्यक आयुक्त कम उपविभागीय दंडाधिकारी म्हणून ओळखले जाते. उपविभागीय अधिकारी SDO पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालँड इत्यादी अनेक राज्यांमध्ये SDM साठी हा शब्द वापरला जातो. उपविभागीय दंडाधिकारी SDM हा शब्द हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि जम्मू आणि काश्मीर यांसारख्या राज्यांमध्ये वापरला जातो. उपजिल्हाधिकारी आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ यांसारख्या काही राज्यांमध्ये उपजिल्हाधिकारी यांना उपजिल्हाधिकारी म्हणून संबोधले जाते. महसूल विभागीय अधिकारी RDO केरळ आणि तामिळनाडू सारख्या काही राज्यांमध्ये उपजिल्हाधिकारी यांना महसूल विभागीय कार्यकारी अधिकारी RDO असेही म्हणतात. जेव्हा राज्य कॅडर किंवा केरळ प्रशासकीय सेवा KAS अधिकारी महसूल विभागाचा प्रभारी अधिकारी असतो, तेव्हा त्याच पदाला महसूल विभागीय अधिकारी RDO असे म्हणतात. RDOचे कार्य, भूमिका आणि जबाबदारी SDM सारखेच असतात. सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा सहाय्यक दंडाधिकारी हे प्रशिक्षणार्थी एक प्रोबेशनरी पोस्टिंग आहे. प्रशासकीय विभाग याच ठिकाणी आपण थांबूया.